पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने अधिष्ठान दैवत दधनेश्वराच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये श्री गुरु कृष्णदेव बाबा यांच्या या पवित्र या तपस्थलीमध्ये त्यांच्याच आशीर्वादाने, नवनाथ बाबांच्या आशीर्वादाने या पवित्र श्रावण मासामध्ये आपल्याला आजपासून जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचं दर्शन करायचं आहे. मनामध्ये असा विचार आला होता की या श्रावण मासामध्ये शिव महापुराण मूळतः जे संस्कृत आहे त्याचं चिंतन करायचं ठरवलं होतं, परंतु काही कारणास्तव ग्रंथ काय झाला नाही, उपलब्ध झाला नाही, भेटला नाही. त्याच्यामुळे असा विचार केला की काहीतरी चिंतन घडावं, कारण अनायास्याने हा योग आलेला आहे. आपला जो पूर्वापार चालत आलेला हा अखंड नामस्मरण सप्ताह जो महिला मंडळाच्या द्वारा केला जातो, त्या सप्ताहामध्ये काहीतरी या चिंतन घडावं या पवित्र श्रावण मासामध्ये, या हेतूने. कारण श्रोते आपसुकच प्राप्त झालेले असतात. महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित असतातच आणि ह्या टायमाला मग जेवण, गप्पा, थोडा विरंगुळा अशा चालूच असतात. त्याच्यामुळे असं वाटलं की काहीतरी महात्म्याचं, संतांचं चरित्र वर्णन करावं. ही जी बुद्धी दिलेली आहे ही कोणी नाही तर श्री गुरु कृष्णदेव बाबांची आहे. कारण कोणतंही कार्य घडण्याकरता मनात जो संकल्प येत असतो, जो मनात जो ठेवत असतो, त्या आपली बुद्धी नसते. ती बुद्धी कोणाची असते तर ती संताची असते किंवा देवाची असते. मनाचे संकल्प पावतील ते, मनाचे संकल्प पावतील ते, हरी राहे बुद्धी याचे पायी, हरी राहे बुद्धी याचे पायी, मनाचे संकल्प पावतील ते, मनाचे संकल्प पावतील ते, पावतील ते, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. आणि मनामध्ये जे संकल्प येत असतो तो सिद्ध अवस्थेपर्यंत जाण्याकरता किंवा तो संकल्प पूर्ण होण्याकरता देवाचा आणि साधू संताचा काय असतो, आशीर्वाद असतो. म्हणून या ठिकाणी आपलं अधिष्ठान असणारे श्री गुरु कृष्णदेव बाबा त्यांच्या आशीर्वादाने आज आपल्याला जगद्गुरु तुकोबारायच्या चरित्राचं जीवन दर्शन म्हणजे त्यांच्या चरित्राचं श्रवण करायचं आहे. नुसतं श्रवणच नाही तर साक्षात त्यांच्या जीवनाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. कारण साधूचं चरित्र हे आगाध आहे, अपार आहे, अपरंपार आहे, अलौकिक आहे. साधूचं चरित्र वर्णन करत असताना काहीतरी काय लागत असती, कृपाच लागत असती. आणि म्हणून सर्व हे प्राप्त करण्याकरता हे एकट्याला नाही जमत, कारण सर्वच घटक याच्यात महत्वाचे असतात. कारण संगीत कथा करायची म्हटल्यानंतर संगीतही पाहिजे, आणि त्या संगीत कथेकरता उपस्थित असणारे आमचे हरिभक्त परायण अशोक महाराज पारठे. आमचं तर असं ठरलं होतं की वाट्या वखर राहू, परंतु ते म्हटले नाही, थोडं थोडं मध्ये काय संगीत असलं का त्याला जरा जोड व्यवस्थित असलं, संगीत असलं का त्याच्यामध्ये आनंदही प्राप्त होतो. म्हणून त्याच्यामुळे अशोक महाराज पारठे म्हणे आपण संगीत कथा करू. आणि मग स्वतः ते गायक आहेत, आम्ही मग जे आपल्या
परिसरामध्ये सुंदर पेटी वाजवतात, त्यांच्याशी संपर्क केला, त्यांनीही होकार दिला. असे असणारे हरिभक्तपरायण अक्षय महाराज म्हाताडे आहेत. आणि आपल्या आश्रमाचं वैभव असणारे वैभव महाराज तेही मृदुंगाला साथ करण्याकरता आहे. आणि आपले बाबाचे भक्त परिवारामधले असणारे गायक मंडळी भजनी आपले बाळासाहेब आहेत, आमचे साधकही आहेत श्री गुरु कृष्णदेव बाबा गुरुकुलातील. आणि विशेष म्हणजे हे जे घरी बसून जे ऐकतात, काय घरी बसून जे ऐकण्याकरता सोय केलेली आहे, त्याचं सर्व श्रेय कोणाला जात असेल तर आमच्या प्रमोद भाऊला जात असेल. कारण माईक सिस्टीम शिवाय काहीच होत नाही. ते म्हणजे बाबा मी बरोबर 7:30ला येतो, आणि बरोबर 7:30ला आले आणि त्यांनी व्यवस्थित माईक सिस्टीम लावून दिली. काल आले, सर्व वर भोंगे बांधले, सर्व मशीना जोडल्या. त्यांचं आपल्या आश्रमाला निर्हेतुकी सहकार्य आहे. कधीही ते कशाची अपेक्षा करत नाही असे असणारे प्रमोद भाऊ आहेत. आणि ज्याला कोणाला झोपून ऐकायचं असेल, पडून ऐकायचं असेल, इथंच ऐकायचं असेल असं नाही, या जगामध्ये कुठेही बसून ऐकता येईल अशी सोय बी अशोक महाराजांनी केलेली आहे लाईव्ह. असं हे जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र अलौकिक अपार आगाध आहे. संतांचं चरित्र वर्णन करण्याकरता, संतांचं चरित्र वर्णन करण्याकरता सर्वसामान्याला संतांचं चरित्र वर्णन करता येत नाही. कारण एखाद्या गोष्टीचं त्याचं जर ज्ञान असेल, ज्या गोष्टीचं ज्ञान असतं त्याचंच काय करता येत असतं, वर्णन करता येत असतं. नाहीतर एखाद्याने जर सर्वसामान्य माणसाने जर पहिलवानाचं वर्णन केलं तर त्याला काय वर्णन करता येत असतं का? जसं पहिलवानाचं वर्णन करण्याकरता पहिलवानच लागत असतो, तसं जर संतांचं वर्णन करायचं असेल तर कोण पाहिजे? संतच. म्हणे अंगी भाविले आपण, तुका म्हणे अंगी भाविले आपण, भाविले आपण, तरीचा महिमान येईल करो, तरीचा महिमान येईल करो. तुका म्हणे अंगी भावे जई आपण, तरीच महिमान येईल कळ. अंगी आपण जै भावे तै महिमान कळू येईल. जर महिमा जर कळला तरच वर्णन करता येत असतो. म्हणजे कळणं म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान नाही झालं म्हणजे कळलंच नाही तर वर्णन कसं करता येईल? म्हणून पहिल्यांदा ते संत काय झाले पाहिजे, कळले पाहिजे. आणि जर न कळता जर संतांचं वर्णन केलं तर ते वर्णन यथार्थ होत नाही. त्याच्यामध्ये काय असतं? अवडंबर असतो. कारण आजकाल आपण पाहतो, कीर्तनामध्ये पाहतो, दुसऱ्या स्टेजवरही पाहतो, अनेक वर्णन करणारे असतात. वर्णन करत असताना इतकं वर्णन करतात की आपल्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ईद भर दपली असली तर किती करतात ते? 2 हात करतात. नाही तर मग शास्त्रामध्ये एक श्लोकच आहे, जर वर्णन करायला लागलं तर उष्ट्राणाम गृहे लग्न. काय? उष्ट्राणाम गृहे लग्न, अहो वाक्यम अहो ध्वनी. आता ते उष्ट्राणाम म्हणजे उंटाच्या घरी काय होतं? लग्न होतं. आणि उंटाच्या घरी लग्न होतं आणि तिथं वर्ण मंगलाष्टिका म्हणायला कोण गेलं? गध गेलं. गध काय? गध. आणि मग गध्याने मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याचं वर्णन केलं. वा अहो रूपम, काय रूप आहे कुणाचं? उंटाचं. काय रूप आहे? बरं आता उंटाचं रूप कुठं सरळ आहे? बरोबर त्याच्यावर नीट बसताही येत नाही आहे का?
काहीतरी त्याला वर अंबारी टाकल्याशिवाय बसता येत नाही. अहो रूपम, आता त्याने गपचीप बसना. अहो रूपम म्हटल्यानंतर हे वर्णन करायला लागलो. उंट काय म्हणतोय? अहो ध्वनी. म्हणजे गध्याने गायन केलं आणि तो उंट काय म्हणतो? वा, काय ध्वनी आहे. त्याचा आवाज माणसाला काय वा, त्याच्यापेक्षा जे शिकाय. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन होत, ते यथार्थ वर्णन होत नाही. आणि तुम्ही तर जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र वर्णन करायला घेतलं. तुम्ही संत आहे का? हा, कारण संतांचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी शब्दही अपुरे पडतात. हा, शाब्दिकाचे काम नाही येथे. हा, शाब्दिकाचे काम नाही येते. म्हणजे शाब्दिक म्हणजे कोण या ठिकाणी? जो पंडित आहे, ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, अशा प्रकारच्या शाब्दिकाचंही तिथं काम नाही. तुम्ही कसं काय वर्णन करता संतांचं वर्णन? असे अनेक प्रमाण आहे. त्यांचा महिमा काय वर्णू मी प्रामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकालाही त्यांचा महिमा कळत नाही आणि तुम्ही तर जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्र सांगायला घेतलं. तुम्ही कशा करता? तर याचं उत्तर असं आहे, संतांचं वर्णन संतच करू शकतात, परंतु संतांचं वर्णन जर साधकाने केलं, काय संतांचं वर्णन साधकाने केलं, संतांचं वर्णन जो मार्गक्रमण करीत आहे तिथपर्यंत जाण्याकरता जो प्रयत्न करत असतो त्याला साधक म्हणतात, त्याला मुमुक्षु म्हणतात, त्याला परमार्थ पिपासू म्हणतात, त्याला पांथिक म्हणतात, त्याला पहिल्या पायरीला आपल्या भाषेमध्ये भक्त म्हणतात. ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ताती निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. ज्ञानोबाराय म्हणतात, जर मुक्ताचं जर वर्णन केलं, मुक्ताती निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, त्याला जे पद प्राप्त झालेले आहे, त्याला जी मुक्ती प्राप्त झालेली आहे, तो मोक्ष आपल्याला काय होतो? प्राप्त होतो. म्हणून काय करायचं? संतांचं वर्णन करायचं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, का संतांचं वर्णन करायचं? संतांचं जर वर्णन केलं, संतांचं जर वर्णन केलं तर आपल्या जीवनातील दुःख काय होतं? नष्ट होतं. आणि आपण पुन्हाचं वर्णन करणार या ठिकाणी संतांचंच वर्णन करणार, जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करणार आहे. अहो, नुसतं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तरी ज्याच्यामुळं आपल्याला दुःख होतं, जो शेवटी आपल्याला दुःख देतो, तो थराथरा कापतोय. तुकाराम तुकाराम यम सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं जर नाव घेतलं तो काय होतो? कापतो. आणि मग अशा संतांचं जर चरित्र आपण श्रवण केलं तर आपल्याला न्यायला यम येतील का? तो तिकडच थराथरा कापतो. नाही तर कसं काय येईल? तिकडच थराथरा कापतो. नाम घेता कापे यम. म्हणून जर संतांचं चरित्र वर्णन केलं, संतांचं चरित्र श्रवण केलं
संतांचं चरित्र आत्मसात केलं तर निश्चितच काय आपलं पाप नष्ट होतं. आणि ज्याच्या ठिकाणी पाप नष्ट होत असतं त्याला यम न्यायला येतच नाही. त्याला स्वर्गातून काय येतं, वैकुंठातून काय येतं, विमान येतं, विमान. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. पापे जाती संताची या जपे. संताचा जप जर केला तर आपल्या ठिकाणचं काय होतं, पाप नष्ट होतं. पाप दोन कारण आहे. तिसरं कारण असं आहे, संतांचं वर्णन का करायचं. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सर्वांना माहित आहे. कारण देवाचं जर चरित्र, जर संतांचं जर चरित्र वर्णन केलं तर ते देवाला खूप आवडतं. काय, संतांचं जर चरित्र वर्णन केलं ना, देव थायथायानं असतो. काय होतो, आनंदाने डोलतो आणि खुश होतो. आनंदाने डोलतो आणि काय होतो, खुश होतो. इतका खुश होतो, त्याला किती प्रिय वाटतं. ज्ञानोबराय म्हणतात संतांचं चरित्र देवाला प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे. काय, प्राणापेक्षाही प्रिय आहे. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसित. ज्ञानोबराय म्हणतात त्या देवाला किती निरुती आवडते. नाही तर आपल्यालाही काहीतरी आवडतं, परंतु त्याच्या पाठीमागे काहीतरी आपला काय असतो, हेतू असतो. त्याच्या पाठीमागे आपला काहीतरी काय असतो, उद्देश असतो. नाही तर त्याच्यापासून आपल्याला काहीतरी प्राप्ती व्हावी असं वाटत असतं. परंतु ज्ञानोबराय म्हणतात निरुती आवडते आणि प्राणापेक्षाही तेही प्राणा पुरवते आवडती मज निरुते. कोण आवडती, संत नाही आवडत. जे संतांचं चरित्र वर्णन करतात ते आवडतात. ऐकता आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसित. प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे, वर्णन करणे, श्रवण करणे ते प्राणापेक्षाही प्रिय आहे. हे झालं तिसरं कारण. म्हणून संतांचं वर्णन करायचं. चौथ्या कारणाचा जर विचार केला तर तुम्ही म्हणणार ते देवाला आवडतं, पण आपल्याला काय प्राप्त होईल. संतांचं चरित्र जर वर्णन केलं तर देवाला, परंतु आजकाल जर पाहायला गेलं तर सर्व लोक काय झालेले, समाज स्वार्थी झालेला आहे. स्वार्थ. प्रत्येक मनुष्य असा विचार करतो की आपल्या पदरामध्ये काय पडेल, मला काय प्राप्त होईल. कारण शास्त्रामध्ये असं वचन आहे, प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते. तुम्ही या ठिकाणी आले, या ठिकाणी तुम्ही काहीतरी उद्देश घेऊनच आलेले ना, उगाच नाहक कोणी येतं का, नाहक नाही ना, काहीतरी फलप्राप्ती करतात. प्रयोजनम अनुदिश्य न मंदाः अपि प्रवर्तते. एखादा मंदातला मंद जरी असेल, काय येड्यातलं येड जरी असेल, असं त्या श्रुतीचा वचनाचा अर्थ आहे. येड्यातला येडा जरी असेल तरीही काहीतरी प्राप्ती असल्याशिवाय तो त्या कामात, कोणतंही काम असो, त्याच्यात प्रवृत्त होत नाही. म्हणजे फलाशिवाय कोणत्या कार्यात प्रवृत्त होत नाही. बरं, तुम्ही तुम्हाला येडे नाही, तुम्ही शहाणे दहेगावचे लोक. काय शहाणे लोक आहे, शहाणे नाही अतिशहाणे आहे. सर्व शहाणे ना. कारण तिथं असं म्हटलेलं आहे, प्रयोजनम अनुदिश्य न मंदाः अपि प्रवर्तते. मंदातला मंद सुद्धा फलाशिवाय त्या कार्यात प्रवृत्त होत नाही. तर शहाणे मनुष्य का प्रवृत्त उगत प्रवृत्त होतील का. कैमुती कन्या आहे हा, म्हणजे आपण सर्व बहुश्रुत मनुष्य आहात. मग तुम्हाला तरी असं वाटेल ना, हे चरित्र ऐकल्यावर आपल्याला काय फायदा होईल. आपल्यालाही फायदा होतो, आपल्यालाही फायदा होतो. काय फायदा होतो, पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत
घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घे माझी वाचा तोटी घे माझी वाचा पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हा. जर सज्जनाचं नाव घेतलं तर काय होत असतं? पुण्यवान होत असत. पुण्यवान. आणि कुणाला पुण्यवान व्हावं वाटत नाही या जगतामध्ये? जे पाप करतात, काय काय जे पाप करतात, जे लोकांचे मुंडके मोडीत त्यांनाही काय व्हावं वाटत? साहजिकच आहे, आपण त्याच्याकरताच आलेलो आहे. म्हणजे प्रत्येकाला काय वाटत? पुण्यवान व्हावं. म्हणजे सज्जनाचं नाव घेतलं तर काय वाटत? पुण्य होत असतं. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर फायदा काय आहे? ज्ञानोबारायांनी लईच मोठा फायदा सांगितलेला आहे. तुम्ही खुश होता. तुम्ही काय होता? खुश होता. ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात की जर संतांचं वर्णन केलं, तिथं वर्णन बी आहे, परंतु ऐकलं ही संतांचं वर्णन, त्याच्याकरता ती उभी आहे. मला वाटतं 18व्या अध्यायामध्ये आहे. हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबाराय म्हणतात हरपले आपण पे पावे. हरवलेली वस्तू आपल्याला काय होती? काय केल्यानंतर? हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून काय करायचं? वानावे. वानावे म्हणजे काय? वर्णन करावं. आणि हे श्रोत्या करताय पुढचा शब्द ज्ञानोबारायांचा म्हणता ऐकावे तेची सदा. अशा संतांचं जर वर्णन केलं तर ज्ञानोबाराय म्हणतात आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त होते. काय? हरवलेली वस्तू प्राप्त होते. आता कुणाची कोणती वस्तू हरवलेली सांगा बरं मला. काय बाळासाहेब, काय हरवलेलं आहे? प्रत्येक मनुष्याची एक वस्तू हरवली. तुम्ही म्हणणार माझं काहीच हरवलं नाही, डोरलं हरवलं नाही आणि गळ्यातलं हरवलं नाही, काहीच हरवलं नाही, आणि मग आम्हाला प्राप्तच करायचे नाही. जर सूक्ष्म विचार केला, आपण जे जीवन खपवतोय, काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून सकाळपर्यंत अहोरात्र जे प्रयत्न करत असतो, जे कष्ट उपसत असतो, हाडाचं काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेहमीचा शब्द आहे याची टोपी त्याच्या डोक्यात घालतो, त्याची टोपी याच्यात घालतो, स्टँडवर सगळं गुऱ्हाळ करून टाकतो, सर्वण करतो. कशा करता करत असतो? जी हरवलेली वस्तू आहे ना ती प्राप्त होण्याकरता. हे रात्रंदिवस प्रत्येक मनुष्याचे जे प्रयत्न चालू आहे आतापासून इथपर्यंत बरं का, सर्व मनुष्य मात्र त्याच्यात सगळेच आहे, तुम्हीच नाही. महाराजापासून मोठ्या महाराजांपर्यंत, हा बापा असो, कीर्तनकार असो, विद्वान असो, वेदशास्त्र संपन्न असो वा सर्वसामान्य मनुष्य असो, तो कशा करता प्रयत्न करत असतो? जी हरवलेली वस्तू आहे ती प्राप्त करण्याकरता. तुम्हाला जर विचारलं एवढे प्रयत्न कशा करता करतात, तुम्ही म्हणणार पैशा करता, कोणी म्हणणार गाडी घेण्याकरता, कोणी म्हणणार जागा घेण्याकरता, कोणी म्हणणार पंढरपूरची बरं का. शाळेतही जातो मनुष्य, नोकरीलाही जातो, ड्युटीलाही जातो. हे कशा करता करतो मनुष्य? तर जी हरवलेली वस्तू आहे ती प्राप्त करण्याकरता. रात्रंदिवस जीवनामध्ये जी धडपड असते ती हरवलेली वस्तू प्राप्त करण्याकरता.
आणि ती हरवलेली वस्तू कोणती आहे तर ती वस्तू आहे सुख. सर्व जीवनभर मनुष्य कशा करता प्रयत्न करत असतो. त्याला असं वाटतं आता सुख भेटेल, नंतर सुख भेटेल, शाळेत गेल्यानंतर सुख भेटेल, लग्न झाल्यानंतर 2चे 4 झाल्यानंतर सुखी होईल असं वाटतं, 4चे 6 झाल्यानंतर सुखी होईल असं वाटतं. परंतु सुख कोसो दूर राहत कशा करता प्रयत्न करतो आपण. सुखा करताच करतो. अर्थार्जन करतो. कशा करता करतो. पैसा करता पैसा नाही कमवत आपण. काय पैसा कशा करता करतो. पैसा करता कमवतो का नाही. पैशाच्या द्वारे काय प्राप्त झालं पाहिजे सुख प्राप्त झालं पाहिजे याच्या करताच ना. म्हणून प्रत्येक जीव या सुखाकरता काय करतो असतो प्रयत्न करत असतो. परंतु या जीवनामध्ये कितीही पळलं, कितीही धावलं, अहोरात्र जरीही प्रयत्न केले, हा जीव निघून जातो, जीव संपतो. परंतु ती सुखाची आशा आणि आशाच राहते. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सुहित नेनती कोण. प्रत्येक जीव कशा करता प्रयत्न करतो सुखा करता करतो. आणि हे सुखच आपल्यापासून काय हरवलेलं आहे का नाही. आणि ते जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात काय करा, संतांचं चरित्राचं काय करा वर्णन करा, संतांचं चरित्र काय करा श्रवण करा. आणि असंच हे संतांचं चरित्र आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आहे, अलौकिक आहे, अपार आहे, अगाध आहे, अद्वितीय आहे. कारण प्रत्येक जीव रोगाने ग्रस्त झालेला आहे. प्रत्येक जीव रोगाने ग्रस्त झालेला आहे. 2 प्रकारचे रोग आहेत. किती 2 प्रकारचे. एक शरीराला झालेला रोग आणि दुसरा मनाला झालेला रोग. जर शरीराला झालेला जो रोग आहे त्या ठिकाणी दुकानं मांडून उपज बसलेले आहे. डॉक्टर लोक शारीरिक व्याधी नष्ट करण्याकरता कोण आहे डॉक्टर लोक आहे, MD आहे, अनेक प्रकारचे मोठमोठे आहेत. परंतु जर मनाचा रोग नष्ट व्हावा असं वाटत असेल, काय मनाचा रोग नष्ट व्हावा वाटत असेल तर त्याला इतर कुठेही त्याचे मनाचे रोग जाणार नाही. त्याला असं वाटत असेल मनाचे रोग नष्ट व्हावे तर त्याने कुठे यायला पाहिजे श्री गुरु कृष्णदेव बाबांच्या दरबारामध्ये. जर संतांची संगत केली, काय संतांची संगत केली तर संत काय करत असतात माहिती का, ते आपल्यासारखं करत असतात. संत काय करत असतात आपल्यासारखं करत असतात. करीती तात्काळ कसं करत असतात आपल्यासारखं करत असतात संत. म्हणून संतांची काय केली पाहिजे संगती केली पाहिजे. आणि संतांची संगती कोणत्या माध्यमातून करायची. आजकाल संत ओळखणंही खूप कठीण झालं. गुरुवर्य बाबा सांगत असताना जर तुम्हाला असं वाटत असेल काय संतांची संगत करावी आणि संत तर काय कुठेही सापडत नाही. संत सापडतात तर कुठेही नाही ना. संत सांगत असताना दुर्लभ सांगितलेले आहेत. खूप चिंतन जरा दुसरीकडे चाललंय. दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. कोणत्या. दुर्लभ हो मानुष्य देह, मनुष्य देह काय आहे दुर्लभ आहे. महापुरुष संश्रय शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नहि सर्वत्र चंदनम नवने. शैले शैलेन माणिक्यम, प्रत्येक शिंपल्यामध्ये माणिक असेल असं नाही. शैले शैलेन मौक्तिकम न गजे गजे,
सुभाषितकार म्हणतात प्रत्येक गजे म्हणजे हत्ती, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये वध असेल असं नाही. मौतिकम गजे गजे साधो नाही चंदनम न वने वने. प्रत्येक वनामध्ये चंदन असेल असं नाही. येड्या बाबळी कुठे इथं बाहेर निघालं का लगेच येड्या बाबळी. चंदनम न वने वने साधो नाही सर्वत्र. साधू काय नाही, सर्व ठिकाण नाही. साधूची भेट इतकी नाथबाबांनी तर इतकी दुर्लभ सांगितलेली आहे. चंद्रामृत सुखे सेववेल रवी असता जाता धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेट न होईल गा. किती दुर्लभ आहे साधूची सांगत असताना. चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्रामृत सुखाने सेवन करता येईल. चंद्रामध्ये जी आपण शरद पौर्णिमा जी पुढे आहे त्या शरद चंद्र पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला चंद्रामृताचं सेवन करतो. असं मोकळ्या ठिकाणी दूध ठेवतो, त्या दुधात चंद्रामृत त्या दिवशी पडत. चंद्रामृत सुखे सेववेल आस्था जाता रवी धरवेल. आस्थाला जाणारा रवी सूर्य धरता येईल. आस्था जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल. या बाहूच्या बलावर सागर सुद्धा काय तरुण जाता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची ज्यावेळी शिक्षा झाली होती सागर तरुण आलाच नाही. सागरा प्राण तळमळला. काय झालं, तरुण आले. परिया साधूची भेट न होईल गा. साधूची भेट काय आहे, दुर्लभ आहे. परंतु जर साधूची भेट घ्यायची असेल, साधू भेटत नसेल असं जर वाटत असेल, जगद्गुरु तुकोबरायची आपल्याला भेट घ्यायची तर गाथ्याचं चिंतन करा. असं जर वाटत असेल की ज्ञानोबराय संगत आपल्याला संगोष्ठी करायची आहे तर ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानोबराय भेट देते. असं वाटत असेल नाथबाबांना आपल्याला भेटायचंय तर नाथबाबाच्या भरुडाचं चिंतन करा, भागवताचं एकनाथी भागवताचं चिंतन करा, भावार्थ रामायणाचं चिंतन करा. नाथ महाराज आपल्या बरोबर साक्षात बोलतात. ही काय आहे, साधूची भेट आहे. जर ग्रंथापर्यंत जाता येत नसेल, कारण आपल्याला खूप काम आहे, काय खूप काम आहे. कोण ग्रंथ उघडणार, कोण ग्रंथ वाचणार आणि कधी आपल्याला त्या ग्रंथाच्या माध्यमातून संत बोलतील. परंतु जर संताची संगत करायची असेल, संतासोबत बोलायचं असेल, संत काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर आज जो उपक्रम आहे हे संत चरित्र, या संत चरित्राच्या माध्यमातून सुद्धा संताची काय करता येते, भेट घेता येते. त्यांचं ज्ञान करून घेता येत असतं. संतांची भेट कशा करता घ्यायची, संतासारखं जीवन जगण्याकरता संतांची भेट घ्यायची. आणि संताचं जसं जीवन आहे ते तसं जीवन बनण्याकरता एकदा संताचं चरित्र श्रवण करावं लागेल. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराच्या जीवन चरित्राचं चिंतन करावं लागेल ना. म्हणून या जगद्गुरु तुकोबाराच्या जीवन चरित्राचं काय करायचं, श्रवण करायचं. कारण आपल्याला संत चरित्र काय शिकवतं, जीवन चरित्र शब्दाचा अर्थच तसा आहे. चरित्र शब्दामध्ये थोडं अवघड देईल ते. चर धातू आहे, चर चरती म्हणजे जाणे चालणे, त्याला चरित्र शब्द तयार होतो. म्हणजे ते जसे केले, काय त्यांनी जसं आचरण केलं त्याप्रमाणे आचरण करणं. जर आचरण करायचं असतं तर पहिल्यांदा संत चरित्राचं आपल्याला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबारायांचं काय आहे, चरित्र आहे. अलौकिक अशा प्रकारचं चरित्र आहे. म्हणून संतांचं चरित्र काय करावं, वर्णनही करावं. संतांचं चरित्र काय करावं,
श्रवणही करावं. कशा करता? सुख प्राप्त होण्याकरता. कारण जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनाकडे पाहिलं तर त्याने दुःखावर विजय मिळवलेला होता. काय? दुःखावर विजय मिळवला होता. आणि हे दुःख कोणतं असतं तर हे मानसिक दुःख असतं. मानसिक दुःख असतं. आणि हे जे मनाचं दुःख आहे हे कितीही कोणत्याही मोठ्या दवाखान्यात गेलं तर दुःख नष्ट होत नाही. तुम्ही पहा, भारतामध्ये कमी आहे, परंतु मनोरुग्ण जे आहे ते देश विदेशामध्ये खूप मनोरुग्ण आहे. खूप मनोरुग्ण आहे. आणि त्यांचं मानसिक रोग निघण्याकरता अनेक मोठमोठे काय आहेत, त्याच्यातले ते विद्वान आहेत, तज्ञ आहेत, खूप तज्ञ आहेत, व्याख्यानकार आहेत, खूप मोठे. त्यांचं समुपदेशन करावं लागतं. असं नाही तसं नाही. एक असाच एकाला मानसिक आजार झाला. मानसिक आजार. आता मानसिक आजार झाल्यानंतर तो मानस रोग तज्ञाकडे गेला. अमेरिकेतल्या मोठ्या दवाखान्यात गेला. किती? मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात. कितीही पैसे लागू द्या म्हणे. मी बेचैन झालो म्हणे. काय? घरामध्ये जर गेलो आणि एवढं मोठं फर्निचर आहे, एवढा मोठा बंगला आहे, 2 फुटाची गादी आहे, परंतु काय येत नाही? झोप येत नाही. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. पडल्याबरोबर चिंतेने आणि यांना काय होतो? व्याकुळ होतो. अजिबात मनाची स्वस्थता नाही. एक क्षणभरही बेचैन असतो. पैसा खूप आहे, श्रीमंतीही खूप आहे, परंतु मन शांत नाही. आणि गेला डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला सांगितलं मला असं असं होतंय, बेचैन होतोय. आणि मग डॉक्टरने सांगितलं केव्हापासून होतं? कधी कधी होतं. ते म्हणे कधी कधी नाही, सततच होतं. काय? कधी कधी नाही, सततच होतं. यांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलंय आपल्या या शिकागो शहरामध्ये एक व्याख्याते आलेले. ते असे व्याख्याते आहे, त्यांचं जर व्याख्यान ऐकलं काय तर अनेकाचे मन काय होतात? शांत होतात. त्याचं जर व्याख्यानकार होता, त्याचं जर व्याख्यान ऐकलं तर काय होतं? अनेकाचे. मग पाहू म्हणे तुमचं नेमका आजार कोणत्या प्रकारचं आहे. तिथे गेल्यानंतर थोडं श्रवण केल्यानंतर तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर थोडं पण शांत होतं का काय? त्यावेळेस तो जो रुग्ण होता, मनोरुग्ण, तो म्हणे मला तिथे इलाज होणार. अरे जाऊन तर पाय म्हणे. काय? त्या ठिकाणी जाऊन तर पाय म्हणे. त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच जणांचे मन समाधान झाले. नाही नाही माझं होणारच नाही म्हणे. याचं कारण काय? अरे तो पाहिल्यानंतर तो म्हटला तो व्याख्यान करताच मी आहे. काय? तो म्हटला तो व्याख्यानकारच मी आहे. असे कितीही व्याख्यानकार आहे की ते दुसऱ्याला शांत करतात, पण त्यांच्या अंतःकरणात काय असते? आग असते. तुकाराम 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 पवित्र करा. तुकाराम 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 तुकाराम
श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. म्हणून मनाची शांती आणि दुःख नष्ट करायचं असेल, मन शांतही झालं पाहिजे आणि व्याधीही नष्ट झाली पाहिजे असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचं श्रवण केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचं आपल्याला लौकिकही चरित्र पाहिजे आहे आणि अलौकिकही चरित्र पाहिजे. म्हणजे जे लौकिक चरित्र म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म कुठं झाला, कोणत्या कुलामध्ये झाला, त्यांची परंपरा काय आहे, हे झालं लौकिक चरित्र. अलौकिक चरित्र जगद्गुरु तुकोबरायाने जीवनामध्ये येऊन कोणत्या प्रकारची साधना केली, भगवत प्राप्ती कशा प्रकारे करून घेतली, असं दोन्ही प्रकारचं चरित्र आपल्याला पाहिजे आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे मूळ पुरुष जर सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबरायांची 8वी पिढी, किती 8वी पिढी, 8वे जे पूर्वज होते ते विश्वंभर बाबा. कोण होते? विश्वंभर बाबा. परंतु विश्वंभर बाबाच्या अगोदरही त्यांच्या घराण्यामध्ये पांडुरंग परमात्म्याची अखंड सेवा होती. अखंड सेवा विश्वंभर बाबाच्या अखंड सेवा होती. अनेक कालापासून त्या घराण्यामध्ये पूर्वापार चालत आलेली पांडुरंग परमात्म्याची सेवा होती. विश्वंभर बाबाचे पूर्वजही नेहमी पंढरीच्या वारीला जात असत आणि तीच परंपरा वारीची त्यांच्या घराण्यामध्ये आली. कुणाच्या? विश्वंभर बाबाच्या. आणि विश्वंभर बाबा ही नेहमी काय करायला लागले? पंढरीची वारी करायला लागले. नित्याने आषाढी, कार्तिकी ह्या वारी करायला लागले. वारी करत असताना इतक्या वाऱ्या केल्या तर त्यांनी कार्तिक मासापासून म्हणजे कार्तिकी आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपर्यंत 4 महिन्यामध्ये जेवढ्या काही वाऱ्या येतात 8 वाऱ्या पैदल वाऱ्या केल्या त्यांनी. महिपती बाबांनी ओव्यामध्ये चिंतन केलेलं आहे. खूप वाऱ्या केल्या, खूप इतक्या वाऱ्या केल्या, खूप वाऱ्या केल्या. आणि जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत वारी करत होते. शेवट विश्वंभर बाबा काय झाले? थकले. विश्वंभर बाबा थकले. थकल्यानंतर वारी तरी कशी करायची आता? कारण कथेची सामुग्री देहावसानावर आहे. भक्ती जरी करायची म्हटलं, वारी जरी करायची म्हटलं तर पाय जर दुखले तर मग वारी करता येते का? परंतु विश्वंभर बाबाचं शरीर क्षीण झालं. वारी कशी करायची? वारी तर चुकायला लागली. जसं आपल्या संस्थेचे गुरुवर्य ज्यांच्याकडे आम्ही अध्ययन केलं आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक मृदंगवादक ज्यांनी घडवले, वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य. आम्हाला ते 2ऱ्या वर्षालाही शिकवायला होते, 3ऱ्या वर्षालाही शिकवायला होते. त्या पांडुरंग बाबाच्या जीवनामधला प्रसंग आहे. वैद्य बाबा नियमित आषाढी वारी करायचे पैदल, आळंदी ते पंढरपूर. शेडगे 3 नंबर दिंडीमध्ये चालायचे. तिथे गेल्यानंतर माऊलीचं कीर्तन, माऊलीचा जागर, सकाळचा काकडा. 75च्या पुढं वय गेलेलं होतं. परंतु शेवटची वारीला जाणं झालं नाही. आषाढ ज्ञानोबाराय निघाले, आळंदीतून ज्ञानोबाराय निघाले
आणि अंतकरणात ज्ञानोबरायच्या आषाढी वारीची पांडुरंग परमात्म्याची आस लागली. आषाढी सोहळा लोणंदला पोहोचला आणि तुकाराम महाराजचा सोहळा तिकडं बावळा त्या तिथपर्यंत पोहोचला आणि पाठीमागून निरोप आला. काय? पांडुरंग बाबा गेले. काय? आषाढी वारी घडली नाही तर काय केलं? पांडुरंग बाबांनी देह सोडला. त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणावरून बाबांच्या अंत्यविधी करता आळंदीला माग आलो, याची आम्ही साक्षी आहे. अशा प्रकारचे तसंच जगद्गुरु तुकोबारायच्या या चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत. विश्वंभर बाबाचं शरीर थकलं होतं, वारी घडाना. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा विश्वंभर बाबाच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर, कारण विश्वंभर बाबाचं जीवन म्हणजे एकविध आम्ही न धरू पालट नजंडू हे वाट सापडली, अशा प्रकारचं जीवन होतं. त्याच्याशिवाय ते राहू शकत नव्हते. आणि पांडुरंग परमात्मा विश्वंभर बाबाच्या स्वप्नामध्ये आले आणि विश्वंभर बाबाला सांगितलं, आता तुला पंढरपूरला येण्याची गरज नाही. तुला आता पंढरपूरला येण्याची गरज नाही. मीच काय करतो, आता त्या ठिकाणी येतो. आणि पांडुरंग परमात्म्याने विश्वंभर बाबाला स्वप्नात साक्षात्कार दिला की आंब्याच्या वनामध्ये मी येणार आहे आणि त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी मी आहे. सकाळी उठल्यानंतर विश्वंभर बाबांनी जे वारकरी होते त्यांना सांगितलं, पांडुरंग परमात्मा आंब्याच्या वनामध्ये आलेला आहे. आता सगळ्यालाच खरं पडतं असं गुण आहे. परंतु विश्वंभर बाबांनी सांगितल्यानंतर काही वारकरी आले, टाळ पखवाज घेतला आणि दिंडी ज्ञानोबा तुकाराम भजन करत करत त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं विठ्ठल विठ्ठल चिंतन करत आंब्याच्या वनामध्ये ती दिंडी गेली. आणि दिंडी गेल्यानंतर पाहिलं तर तिथं तुळशी आणि मुक्का पडलेला होता. आणि त्यावेळेस वारकरी त्या ठिकाणी काय लागले, करायला लागले. त्यावेळेस त्या ठिकाणी आकाशवाणी झाली, महिपती बाबाच्या चरित्रानुसार महिपती बाबाच्या चरित्रानुसार. आणि त्या ठिकाणी सांगितलं, हाताने खांदा शस्त्राने. आणि मग हाताने उकरल्यानंतर त्या तुळशी बुक्का सावरली आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची साक्षात विग्रह रुक्मिणी आई मातेसह निघाला. आणि ते पांडुरंग परमात्म्याचा तो विग्रह मूर्ती रुक्मिणी आई साहेबाची मूर्ती गाजत वाजत देहूमध्ये आणली. आणि देहूमध्ये आणल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याची ना आई साहेबाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आजही आपण देहूमध्ये जे दर्शन करतो त्या मूर्तीचं, ती मूर्ती जी आहे ती नाही घडविला नाही बैसविला, घडविलेला नाही तो साक्षात पांडुरंग परमात्मा. त्या तुकोबारायच्या कुलामध्ये जे 8वे पूर्वज आहे विश्वंभर बाबा, त्यांच्या भक्तीने पांडुरंग परमात्मा साक्षात देहूमध्ये अवतीर्ण झाले. आणि विश्वंभर बाबा त्या ठिकाणी काय करत होते, त्याची पूजा आराधना करत होते. विश्वंभर बाबाच्या पत्नीचं नाव होतं आमाई. आणि त्यांना आमाईला आणि विश्वंभर बाबाला 2 मुलं झाली. एकाचं नाव हरी आणि दुसऱ्याचं नाव मुकुंद. 2 मुलं होते. जसे आई वडील होते तसेच काय होते, मुलं होते. आणि त्यावेळेस विश्वंभर बाबाचं शरीर थकत चाललं होतं. आणि येऊनही तो दिवस आला आणि विश्वंभर बाबा त्या ठिकाणी वैकुंठाला गेले. सर्व जबाबदारी आमाईवर आली. मुलं मोठले झाले, हरी आणि मुकुंद. हे मोठाले झाल्यानंतर हरी आणि मुकुंद शूरवीर होते. काय होते, शूरवीर होते. म्हणून ते राजाश्रयाने काय झाले, सैनिक झाले. दोघही सैनिक झाले. कोण, हरी आणि मुकुंद सैनिक झाले. कारण
हे जे घराणं आहे ते क्षत्रिय घराणं आहे, क्षत्रिय. जरीही जगद्गुरु तुकोबारायांनी सांगत असताना असं म्हटलेलं आहे, काय शूद्रवंशी जन्मलो तरी दंभे मोकलिलो. जगद्गुरु तुकोबारायांनी असं म्हटलंय, शूद्रवंशी जन्मलो तरी दंभे मोकलिलो. परंतु तसं जर विचार केला तर तो घराणा आजही पाहिलं तर शूद्र नाही, क्षत्रिय घराणा. त्या ठिकाणी जे जगद्गुरु तुकोबारायांनी जे म्हटलेलं आहे ते कशाने म्हटलेलं आहे? विनयाने म्हटलेलं आहे. आजही सातारा जिल्ह्यामध्ये जावळी नावाचं गाव आहे, आपण म्हणतो जावळीचे मोरे. त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यात जावळी मोरे आणि त्यांचं उप आडनाव काय? आंबिले. मुळात ते मोरे, परंतु त्यांना काय म्हणतात? आंबिलेही म्हणतात. असं ते घराला, जसं कुणाला नोकरी लागली, कुणाला पोट भरत नाही म्हणून असे डोंगरातून आलेले इथं काही कमी आहे का? खरंय का? तिकून इकडे आलेले आहे ना. तसे जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज साताऱ्यावरून कुठे आले होते? जावळीवरून देहूला आले. आणि तेच दोघ जण हरी आणि मुकुंद क्षत्रिय होते म्हणून सैन्यामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या ताकदीनुसार त्यांनी त्या सैन्यामध्ये मोठमोठे पद, सेनापती पदापर्यंत पोहोचले. आणि मग दोघही बाहेर गेले देहू सोडून. आणि मग पूजा कोण करायचे? आमाई करायच्या. आमाई पूजा करायच्या. आता मुलं बाहेर आणि म्हातारी एकटीच कुठं? देहू मध्ये. मुलांनी काय केलं? म्हातारीला सांगितलं, काय पत्र पाठवलं, तू इकडे ये. आमाई जात नव्हत्या, परंतु आमाईला बळजबरीने मुकुंद आणि हरीने काय केलं? त्यांच्याकडे नेलं. त्या ठिकाणी नेल्यानंतर, मला आता ओव्या वाचण्याकरता वेळ नाही, ओव्याचा आशय सांगतो. ओव्या जर वाचल्या तर खूप वेळ जाईल. त्यावेळेस ते मुकुंदाकडे आणि हरीकडे कोण आली? आमाई आली. आणि आमाई तिकडे गेल्यानंतर जे पांडुरंग परमात्मा होता, रुक्मिणी आई साहेब होते, ज्यांच्या करता आला त्यांच्या सेवेमध्ये त्या फुलाकडून काय पडला? खंड पडला. पूजा पूर्वापार चालू होती. गावातले लोक पूजा करतातच, जरी कोणी मंदिर बांधलं तरी पूजा काय होते? होतच राहते. पूजा होत होती, परंतु यांच्या सेवेमध्ये काय झाला? खंड झाला. त्या आमाईने खूप सांगण्याचा प्रयत्न केला. एक दिवस आमाईला काय पडलं? स्वप्न पडलं. आणि स्वप्नात पांडुरंग परमात्मा आला. अरे पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात आला, ते म्हणे इकडे या. तर मुलाला खरंच पटाना. महिपती बाबा लिहितात, ऐसी जननी वदता मात परिते नावडे पुत्रा प्रत जाणून तयाचे मनगोत आज्ञा देत पुत्रासी. पुत्राला सांगितलं चला आपण तिकडे जाऊ. नाही नाही, हरी आणि मुकुंद दोघे जण मातेशी करुणी साष्टांग नमन उभयतांनी सत्वर निघून राजदर्शन घेतलं. ते तर ऐकलं तर नाहीच आईचं, परंतु कुठे गेले? राज आश्रयाला गेले. अरे आमाई म्हणे मला जरा विचित्र स्वप्न पडलं. काय? मला विचित्र स्वप्न पडलं. काय पडलं म्हणे स्वप्न? काय नाही म्हणे, मला असं दिसू राहिलं की तुमचा काळ जवळ आलाय, तुमचा मृत्यू जवळ आलाय. परंतु त्यांना खरं पटलं नाही. ते म्हणे तुला असं स्वप्न पडलं ना, तू काय कर आता, आम्हाला एकदा जीव घाल. काय? लवकर जीव घालतोय हाताने. हरी आणि मुकुंदाला जेवायला बसवलं. हरी आणि मुकुंदाला जेवायला बसवलं. आईने त्या हरीला आणि मुकुंदाला जेवूही घातलं, पोटभर जीव घातलं. आणि जेवायला बसल्यानंतरच राजाचा निरोप आला. परचक्र आलंय, परचक्र आलंय.
तसेच हात धुतले आणि पुढं युद्धाला निघून गेले. आता युद्धाला निघून गेल्यानंतर घोर युद्ध झालं. निघून गेले ते. श्रुत्विदक्ष उभयता पाहुणी राये दिली संपदा कुटुंबासहित अनावे माता विचार चित्ती त्याला. आणि मग युद्धाला गेले आणि युद्ध करता करता त्या ठिकाणी हरी आणि मुकुंद काय झाले, गतप्राण झाले. आणि गतप्राण झाले. सगळं त्या ठिकाणी संपत्ती असेल जे काही कमवलेलं होतं सगळं त्या लुटून त्यांनी सगळं घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर सर्व बातमी कुणाला कळाली, आमाईला कळली. आणि मग बातमी कळल्यानंतर आमाईने विचार केला, आता इथं राहून तरी काय अर्थ आहे. त्यांच्या 2 पत्न्या होत्या. हरीची आणि मुकुंदाची पत्नी होती. जी मुकुंदाची जी पत्नी होती ती सती, कुणाबरोबर, मुकुंदाबरोबर. आणि हरीची पत्नी सती गेली नाही. का तर ती गरोदर होती. हरीची पत्नी गरोदर असल्या कारणाने ती काय गेली, सती गेली नाही. आमाई आणि हरीची पत्नी पुन्हा देहूला आले. आणि तिचं देहूला आल्यानंतर हरीची पत्नी तिच्या माहेराला गेली. तिचं माहेर कोणतं, 9 लाख उंबरे. आता जे 9 लाख उंबरा आहे सुदुंबऱ्याच्या असं साईडला, त्या 9 लाख उंबऱ्याला राहिली. आणि त्या ठिकाणी आमाई पांडुरंग परमात्म्याची सेवा करत असताना खूप सेवा केली. परंतु करते धरते 2 मुलं गेली. म्हणून रडून 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 शेवटी आमाईचे काय गेले, डोळे गेले. डोळे गेले तरीही पांडुरंग परमात्म्याच्या सेवेमध्ये आमाई विसरल्या नाही. आणि मग त्यावेळेस हरीला मुलगा झाला. त्याचं नाव काय, विठोबा. आणि मग ती हरीची पत्नी जी होती ती त्या विठोबाला घेऊन कुठं आली, पुन्हा देहूला आली. आणि देहूला आल्यानंतर पुन्हा तो विठोबा त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा असेल, आपला जो कुलाचार आहे पंढरीची वारी करायला लागला. विठोबानंतर विठोबाचा मुलगा कोण, पदाजी. त्याने ही वारी चालू ठेवली. पदाजीचा मुलगा शंकर. आणि शंकरचा मुलगा कोण, कान्हया. अशी ही 6वी पिढी कान्होबा राहायची. कान्होबा. आणि कान्होबाचा मुलगा कोण, बोलोबा. आणि बोलोबाच्या मंडळीचं नाव काय, कनकाई. आणि हे बोलोबा आणि कनकाई यांनी शेवटपर्यंत वारी केली. खूप वाऱ्या केल्या. परंतु काय असतं, संसारामध्ये कितीही संपत्ती असेल, काही जरी असेल, परंतु जर संसारामध्ये वंशाचा जर दिवा जर नसेल ना तर काहीच सुखी नसतं. रामायणामधला प्रसंग आहे. दशरथ राजा होता. परंतु दशरथ राजाचे शब्द आहे काय, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. काय, जर मुलगा नसला तर काय करायचंय मग, कोल्या कुत्र्याचं धन. खरं गेलं सगळे. मग कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. कोण मग काय, म्हणून पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. बोलोबाची नित्याची कार्तिकी वारी होती, महिन्याची वारी होती. पंढरपूरला जायचे. आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने शर्मेने मान खाली घालावी. अहो बोलोबा मागा ना, अहो बोलोबा मागा ना काही. परंतु बोलोबा काहीच मागत नव्हते. का, आमच्या कुळामध्ये तसं काहीच नाही ना. काही मागणे हे अमानुषित, काही मागणे हे अमानुषित. वडिलाची जाणसे, वडिलाची जाणसे.
उचित वडिलांची रीत जाण. पांडुरंग परमात्मा म्हणायचा मागा ना, परंतु कधीच मागितलं नाही बोलवा, कधीच मागितलं नाही. परंतु एकदा वारीला गेले, कनकाईला घेऊन गेले आणि कनकाईला वारीला घेऊन गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये गेले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याने मान खाली घातली. शर्मेने वज झालं होतं. कशाचं? सेवेचं. देवावर सेवेचं वज व्हावं. काय? देवावर सेवेचं वज व्हावं, आपल्यावर नाही, देवावर. कारण 8 पिढ्यापासून काहीच मागितलं नव्हतं, 8 पिढ्यापासून. म्हणून सेवेचं. कारण देव कशाचा ऋणी होत असतो? सेवेचा ऋणी होत असतो. आणि मग त्यावेळेस बोलोबा थोडे बाजूला झाले आणि कनकाईने मागा आई साहेब काहीतरी पांडुरंग परमात्मा म्हणतो. परंतु कनकाईला लाज वाटली. परंतु कनकाईने काहीच नाही, फक्त एवढ्या म्हटल्या कनकाई, एवढे दिवस झाले पण माझी कूस काय आहे? मोकळी जाईल. तेवढी कूस भरा पांडुरंग परमात्म्याला एवढी विनंती केली आणि देहूला आले. आणि देहूला आल्यानंतर कनकाईला गरोदर राहिले आणि पहिला मुलगा झाला. कोण? सावजी. त्यांचं नाव काय? सावजी. कारण तो भगवान शंकराच्या कृपेने झाला. विरक्त होता सावजी. आणि ज्यांचं आपण चरित्र पाहतोय, कनकाई माता दुसऱ्या वेळेस काय राहिल्या? गरोदर राहिल्या. आणि त्यावेळेस माघ शुद्ध पंचमी गुरुवार दिवस होता. 1530 मध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा काय झाला? जन्म झाला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म गुरुवारी आई कनकाई आणि पिता गोलोबा यांच्या पोटी काय झाला? जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. आणि तिसरं अपत्य ही झालं. ते तिसरं अपत्य म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचे धाकटे बंधू. कोण? कान्होबाराय, कान्होबा महाराज यांचा काय झाला? जन्म झाला. आता जन्म झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय किती वाजेपर्यंत करायचं चरित्र सांगायचं? तसा आपला वेळ 8 ते 10 आहे. परंतु असं वाटतंय 8 ते 10. बरेच जण मला अगोदरच म्हटले, पण तुम्ही सांगा किती करायचं? 9:30 वाजले. 8 ते 9:30 आणि 9:30 वाजलेले आहे. किती वाजेपर्यंत करायचं? 9:30 आहे ना? पहा, जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. मोठे बंधू सावजींचा जन्म झाला. कान्होबारायांचा जन्म झाला. आणि मग असा जन्म झाल्यानंतर जन्म झाला, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. माघ शुद्ध पंचमीचा दिवस होता, गुरुवारचा दिवस होता. शके 1530 साली काय झाला? जन्म झाला. आता लहान बाळ लगेच थोडं चरित्र करत असते, खेळू द्या ना त्याला. आणि किती वर्ष गेले असे खेळण्यामध्ये? काय प्रमाणे? बाळपणी ऐसे वर्षे गेली 12. खेळतो या पोरा नाना छंदे. बाळपणी ऐसे वर्षे गेली 12. 12 नका जाऊन देऊ, पण रात्रभरच जाऊ दे. 1 रात्र आणि 1 दिवस. 1 रात्र आणि दिवस गेले का त्याच्यात किती वर्ष जाणार आहेत? 12 वर्ष जाणार आहे. आणि मग 12व्या वर्षीपासून जगद्गुरु तुकोबारायांचं आपल्याला चरित्र काय करायचंय? श्रवण करायचं आहे. जर जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र श्रवण करायचं असेल तर उद्या सकाळी किती वाजता या?
सायंकाळी सकाळी नाही, संध्याकाळी. हा म्हटलं ध्यान आहे का नाही तुमचं पावा. उद्या संध्याकाळी काय करा, 8 वाजता या. 8च्या अगोदर या. 8ला सुरुवात झाली म्हणजे बरोबर आपण 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत करत. थोडस तुकाराम महाराजांचं भजन करा, नाही तर मग निवृत्ती राया शेवट. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानोत्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानोत्ता बाई ज्ञान सखया. सोपानोत्ता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम